Hello student, here we are going to discuss about transmission of nerve impulse. तर आधी डायग्राम जे न्यूरॉन्सची डायग्राम राहते जे 11th क्लासमध्ये आपण स्टडी केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने असते ते रिकॉल करते मी. तर ही आहे न्यूरॉनची डायग्राम. यामध्ये आहे ॲक्झॉन, याला जे ब्रॅकेट दिसत आहे त्याला ॲक्झॉन म्हटलं जाते आणि त्या ब्रॅकेट जे जॉईन होतात ॲक्झॉन त्याला नोड ऑफ रणवीर म्हटलं जाते. आणि दिस इज द ॲक्झॉन टर्मिनल. आणि जे ॲक्झॉनच्या मधात जे सर्क्युलर आहे ते आहे शॉन सेल आणि आउटर जे आहे ती मायलिन शीथ. मधात यामध्ये न्यूक्लियस आहे. त्यानंतर हे जे आहे ब्रांचेस त्याला डेंड्राइट्स म्हटलं जाते, मधातली सेल बॉडी. आणि हे टोटल न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर जे नर्व इम्पल्स आहे ते इथनं डेंड्राइट्सपासून ट्रान्सफर होऊन कुठपर्यंत जात असते, ॲक्झॉन टर्मिनलपर्यंत जात असते. आणि ह्या ॲक्झॉन टर्मिनल थ्रू नेक्स्ट न्यूरॉनला ट्रान्सफर होते बाय सायनॅप्स. तर हे प्रोसेस कशा पद्धतीने आहे ते आपण वन बाय वन डिस्कस करू. तर फर्स्ट आहे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. न्यूरॉन्स आर सेल्स विथ सम स्पेशल फीचर्स. जे न्यूरॉन सेल्स आहे त्याचं काय स्पेशल फीचर आहे. द नर्व इम्पल्स इज अ वेव ऑफ बायोइलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस पासिंग अलॉंग अ न्यूरॉन. तर हे जे नर्व इम्पल्स आहे ते कशा थ्रू पास होते, जसं आपण टाईप्स ऑफ सायनॅप्सेसमध्ये पाहिलं तर बायोइलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकलमध्ये. The transmission of the nerve impulse along the nerve fiber axon tube is a result of electrical charges across the neuronal membrane during conduction of an excitation. तर जे ट्रान्समिशन ऑफ द नर्व इम्पल्स होत असते तर ते कशामुळे होते, रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस, म्हणजे तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस प्रेझेंट असतात. Each neuron has a charged cellular membrane with a voltage which is different on the outer and inner side of the membrane. तर जे न्यूरॉन असते त्याला काय असते, चार्ज असते, म्हणजे सेल्युलर मेम्ब्रेन विथ अ व्होल्टेज विच इज डिफरंट ऑन द आउटर. जे आउटर लेअर आहे तिथे वेगळा चार्ज असतो आणि जो इनर आहे तिथे डिफरंट चार्ज असतो. द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड हॅज बोथ. जे एक्सटर्नल टिश्यू आहे तिथे काय कशाचं हे असतात, प्रेझेंट सोडियम अँड पोटॅशियम, बट देअर इज अ प्रीडॉमिनन्स ऑफ सोडियम अँड क्लोरियम. तर जे एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड आहे तर तिथे सोडियम आणि पोटॅशियम प्रेझेंट राहते, बट देअर इज प्रीडॉमिनन्स ऑफ सोडियम अँड क्लोरीन आयन्स, while potassium is predominant within the fiber or in the intracellular fluid. तर काय असते, पोटॅशियम इज प्रीडॉमिनंट असते विथ द फायबर और इन द इंट्रासेल्युलर फ्लुइड. जे इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये किंवा फायबरमध्ये काय असते, पोटॅशियम प्रीडॉमिनंट असते, म्हणजे जास्त प्रमाणात प्रेझेंट राहते. दिस कंडिशन ऑफ अ रेस्टिंग नर्व इज ऑल्सो कॉल्ड पोलराइज स्टेट. जर कंडिशन ऑफ रेस्टिंग नर्व, जे रेस्टिंग म्हणजे कुठलीच ॲक्शन नाही करत न्यूरॉन, तर त्याला कुठली पोलराइज स्टेट म्हटलं जाते. आणि इट इज इस्टॅब्लिश बाय मेंटेनिंग अँड एक्सेस Na+ ऑन द आउटर साईड. तर जे पोलराइज स्टेटमध्ये राहते तेव्हा काय तेव्हा आउटर साईडला काय असते, एक्सेस ऑफ सोडियम ऑन द आउटर साईड. इन द इनसाइड देअर इज अन एक्सेस ऑफ पोटॅशियम. बाहेर सोडियम राहते आणि इनसाईडला पोटॅशियमचं प्रमाण जास्त असते, अलॉंग विथ लार्ज निगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिक ॲसिड. तर त्याच्या सोबतच काय असते, निगेटिव्ह चार्ज असतो इनर साईडला. द सोडियम पोटॅशियम पंप इन द मेम्ब्रेन ॲक्टिवली रिस्टोर द आयन्स टू देअर ॲप्रोप्रिएट साईड. तर जे सोडियम पोटॅशियम पंप होते तर ते काय करतात, स्टोअर करतात आयन्स टू देअर ॲप्रोप्रिएट साईड, म्हणजे जे आधीची जागा होती त्या आयनची त्या जागेबरोबर ते ॲप्रोप्रिएट स्टेटमध्ये रिस्टोअर करतात अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. सोडियम इज बिंग फोर्स आउट अँड पोटॅशियम is being forced inside the membrane. This process is called sodium pump or sodium potassium exchange pump. तर what is sodium potassium pump? तर sodium is being forced. सोडियम काय करते, फोर्स देतात, फोर्स आउट, अँड पोटॅशियम इज बिंग फोर्स इनसाइड. सोडियम फोर्स देतो आउटसाईडला आणि पोटॅशियम काय देतो, इनसाईडला फोर्स देत असतो. त्या दोन्ही फोर्सला मिळून काय म्हटलं जातं, सोडियम पोटॅशियम पंप म्हटलं जातं. अँड दिस ॲक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्स ATP एनर्जी. त्या प्रोसेसला काय रिक्वायर राहते,
ATP म्हणजेच currency which is energy currency of cell. ATP is a long form आहे adenosine triphosphate. The difference in distribution of sodium and potassium on the two sides of the membrane produces a potential difference. ते दोघांचं डिस्ट्रीब्युशन हे काय असते, वेगवेगळं असते. डिफरन्स इन डिस्ट्रीब्युशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम ऑन द टू साइड्स ऑफ द मेम्ब्रेन म्हणजे इनर साइड अँड आउटर साइड प्रोड्युसेस द पोटॅशियम डिफरन्स आणि त्यांचा पोटॅन्शियल डिफरन्स असतो -50 to -100 millivolts. दिस पोटॅन्शियल डिफरन्स सीन इन अ रेस्टिंग नर्व इज दिस कॉल्ड रेस्टिंग पोटॅन्शियल. आणि तो पोटॅन्शियल डिफरन्स जर आपण रेस्टिंग नर्वमध्ये बघितलं त्याला रेस्टिंग पोटॅन्शियल असे म्हटलं जाते. तर आता नेक्स्ट आहे जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. तर हाऊ इट जनरेट नर्व इम्पल्स. द ओरिजिन अँड मेंटेनन्स ऑफ रेस्टिंग पोटॅन्शियल डिपेंड्स अपॉन द ओरिजिनल परफेक्ट स्टेट. तर जे ओरिजिन आहे नर्वची काय असते, द ओरिजिन ऑफ मेंटेनन्स ऑफ रेस्टिंग पोटॅन्शियल डिपेंड अपॉन द ओरिजिनल परफेक्ट स्टेट. ते ओरिजिनल कोणत्या स्टेटवर आहे त्यानुसार त्याची ओरिजिन ठरल्या जाते. मीन जनरेशन कुठे करत असते ते. एनी चेंज ऑर डिस्टर्बन्स टू मेम्ब्रेन विल कॉज सोडियम टू एंटर इन टू द मेम्ब्रेन अँड लोअर द पोटॅन्शियल डिफरन्स. जर काही चेंजेस होत आहे मेम्ब्रेनमध्ये न्यूरॉनच्या तर काय होत असते, सोडियम हा एंटर होते इन टू द मेम्ब्रेन अँड लोअर द पोटॅन्शियल डिफरन्स. दिस मेक्स द मेम्ब्रेन मोर परमिएबल टू सोडियम आयन. तर त्याच्यामुळे काय होते, जे मेम्ब्रेन आहे न्यूरॉनची ते मोर परमिएबल टू सोडियम आयन्स असते. सो देअर विल बी रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम. जे थोडा काही चेंजेस झाला मेम्ब्रेनमध्ये तर सोडियम आयन्स परमिएबल असल्यामुळे ते एंटर करते आणि त्याच्यामुळे रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम अँड दिस प्रॉपर्टी इज पिक्युलर टू अ नर्व मेम्ब्रेन. नंतर द व्होल्टेज गेटेड सोडियम पोटॅशियम चॅनल्स आर स्पेशल इन 2 ways. जे व्होल्टेज गेटेड सोडियम पोटॅशियम चॅनल्स आहे ते स्पेशल आहे 2 वेजसाठी. दे कॅन चेंज द पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ द मेम्ब्रेन ॲज पर द स्टिम्युलस रिसीव. ते मेम्ब्रेनचं जे पोटॅन्शियल डिफरन्स आहे ते त्यामुळे कशामुळे चेंज होते, जर स्टिम्युलस रिसीव झाला अँड ऑल्सो द गेट्स ऑपरेट सेपरेटली अँड आर सेल्फ क्लोजिंग. जर जे गेट्स असतात म्हणजे चॅनल्स असते सोडियम पोटॅशियमचे ते काय असते, सेपरेटली ऑपरेट झाल्यानंतर किंवा सेल्फ स्वतः क्लोज झाल्यानंतर. ड्युरिंग रेस्टिंग पोटॅन्शियल बोथ गेट्स आर क्लोज अँड रेस्टिंग पोटॅन्शियल इज मेंटेन. जेव्हा रेस्टिंग पोटॅन्शियल राहते म्हणजेच कुठलेच नर्व हे इम्पल्स ट्रान्सफर होत नाही तेव्हा बोथ गेट्स आर क्लोज अँड रेस्टिंग पोटॅन्शियल इज मेंटेन. हाऊएवर ड्युरिंग डिपोलरायझेशन द सोडियम गेट्स ओपन. जेव्हा डिपोलरायझेशन होते तर सोडियम गेट्स काय होतात, ओपन होतात. बट नॉट द पोटॅशियम गेट्स. फक्त सोडियम गेट्स ओपन होतात म्हणजे सोडियम एंटर येईल आणि पोटॅशियम गेट्स क्लोज राहतात म्हणजे ते येणार नाही. दिस कॉज सोडियम आयन्स टू रश इन टू ॲन ॲक्झॉन अँड ब्रिंग अबाउट अ डिपोलरायझेशन. तर ते सोडियम आयन कुठे जाईल, ॲक्झॉनमध्ये जाईल, जे आपण सुरुवातीला डायग्राम डिस्कस केली. अँड ब्रिंग अबाउट अ डिपोलरायझेशन अपोजिट ऑफ पोलॅरिटी इंटू ॲन ॲक्झॉन अँड ब्रिंग अबाउट अ डिपोलरायझेशन. म्हणजे ते काय फॉर्म करेल, डिपोलरायझेशन फॉर्म करेल. त्यानंतर आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड बिकम्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इनर मेम्ब्रेन विच बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे ते काय होईल, इलेक्ट्रोनिगेटिव्ह होईल आणि विथ रिस्पेक्ट टू इनर मेम्ब्रेन जे आहे ते काय होईल, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होईल. This trigger depolarization in the next part while it itself store going to repolarization. This trigger depolarization next समोर काय होईल ती going to repolarization. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे रिपोलरायझेशन. तर चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम डिपोलरायझेशन म्हणजे डिपोलरायझेशनची स्टेट रिपोलरायझेशनमध्ये येत असेल बॅक टू द ओरिजिनल स्टेट इज डन बाय द प्रोसेस ऑफ रिपोलरायझेशन. म्हणजे डिपोलरायझेशन त्याला ओरिजिनल स्पेसपर्यंत आणण्यासाठी जी ॲक्शन होत असते त्याला रिपोलरायझेशन म्हटलं जाते. इट ऑकर्स आफ्टर अ शॉर्ट इंटरवल, त्यालाच रिफ्रॅक्टरी पिरियड म्हटलं जाते. म्हणजे हे जे रिपोलरायझेशन प्रोसेस आहे शॉर्ट इंटरवल नंतर होत असते त्यामुळे तो पिरियड जो आहे तो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे. पोटॅशियम आयन पासेस आउट व्हेरी रॅपिडली अँड कंपोज टू स्लो एंट्री ऑफ सोडियम. जे पोटॅशियम आयन्स आहे पासेस आउट व्हेरी रॅपिडली होत असते. ज्याला आधी गेट डिपोलरायझेशनमध्ये जे गेट बंद होतं ते ओपन होऊन पोटॅशियम आयन पासेस आउट व्हेरी रॅपिडली ॲज कम्पेअर टू स्लो एंट्री ऑफ सोडियम आयन्स. इन दिस पिरियड सोडियम गेट्स आर क्लोज. तर या
रिपोलरायझेशनमध्ये सोडियम गेट्स क्लोज होते आणि पोटॅशियम गेट्स आर ओपन अँड सोडियम पोटॅशियम पंप्स बिकम्स ऑपरेशनल. दिस प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अ वेव ऑफ स्टिम्युलेशन, हे काय प्रोड्यूस करते, वेव ऑफ स्टिम्युलेशन कॉझिंग डिपोलरायझेशन टू रिपोलरायझेशन. हे जे रिपोलरायझेशन प्रोसेस आहे ते वेव म्हणजे स्टिम्युलेशन प्रोड्यूस करते आणि कॉझिंग अ डिपोलरायझेशन टू रिपोलरायझेशन अँड इज रिपीटेड कंटिन्युअसली अप टू एंड ऑफ द ॲक्झॉन. हे कंटिन्युअसली रिपीटेड होते अप टू द एंड ऑफ द ॲक्झॉन टर्मिनल, जे आपण डायग्राममध्ये बघितलं. ॲक्झॉन टर्मिनल कुठे प्रेझेंट राहते आणि इट इज सेल्फ प्रोपॅगेटिक प्रोसेस, म्हणजे स्वतः जनरेट होत असते. द ट्रान्सपोर्ट ऑफ पंप अँड गेटेड चॅनल्स कॅन ऑपरेट ओनली इन द रिजन ऑफ नोड्स ऑफ रणवीर. जे ट्रान्सपोर्ट ऑफ पंप आहे अँड गेटेड चॅनल्स कॅन ऑपरेट ओनली इन द रिजन ऑफ नोड्स ऑफ रणवीर. जे ट्रान्सपोर्ट ऑफ पंप होते ते कुठे होत असते, ओनली इन द रिजन ऑफ नोड ऑफ रणवीर. तिथे काय असते, ॲक्झॉनला अटॅच असते ते, वेअर मायलिन शीथ इज अबसेंट. नंतर द ॲक्शन पोटेन्शियल कॅन नॉट reach as a wave of membrane depolarization. It has to jump from node to node. जे ॲक्शन पोटेन्शियल आहे ते काय होते, नोड टू नोड जम्प होते. दिस प्रोसेस इज कॉल्ड सॅल्टेटरी कंडिशन. इज ॲट द रेट ऑफ, किती रेट असतो त्याचा, 120 मीटर पर सेकंड. इट इज फास्टर दॅन द कंटिन्युअस कंडक्शन इन द नॉन मेड्युलेटेड फायबर. हे झालं आहे आपलं ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स.